हाय, हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत खूप सोप्या पद्धतीनं आपण घरच्या घरीच आरीवर्कचे बेसिक जे क्लासेस आहेत ना ते कशाप्रकारे स्टार्ट करायचे आणि आपल्या बजेटमध्ये बसतील अशा प्रकारे स्टार्ट करायचे, तर ते आपण आज पाहणार आहोत. तर इथे बघू शकता अशा प्रकारे एक स्टँड मिळतं बरं का आपल्याला 250 रुपयाला. तर आता आपल्या सिटीमध्ये त्याचा भाव वेगळा असू शकतो, पण जास्त नसेल, म्हणजे 10-20 रुपयाने एक्स्ट्राचा मिळेल. तर अशा प्रकारे स्टँड असतं, त्याला 4 खाली ठेवायला पाय मिळतात. तर हा स्टँड मला इथे 250 रुपयाला भेटलेला आहे आणि तुमच्या इकडे सुद्धा 250 रुपयाला भेटून जाईल इझिली, कारण की खूप प्राईज नसते त्याची. ती 250 रुपयाला. नंतर ही रिंग भेटते, ती असते 90 रुपयाला. तर आपल्याला ही इझिली कुठेही मिळून जाते. तर 18 नंबरची जी आहे ती आपल्याला रिंग घ्यायची आहे, कारण की आपण बेसिकचा पहिल्या वेळेस कोर्स करणार आहोत. आणि मग नंतर आपल्याला चांगलं येल्याच्यानंतर आपल्याला बजेट मिळाल्याच्यानंतर आपण मोठीसुद्धा घेऊ शकतो. तर इथे अशा प्रकारे आपल्याला एक कापडा जे असतो ना, तर कोणत्याही तुम्ही कपड्याच्या दुकानावर जर गेलात आणि तिथं परकरचा कपडा म्हणायचं, परकरचा जे आहे ते कपडा घ्यायचा, तो 1 मीटर घ्यायचा. तर मला हा कपडा 70 रुपये मीटर पडलेला आहे. तुमच्या इकडे वेगळे त्याचे भाव असू शकतात. तर हे 70 रुपयाला मी जे आहे ते कपडा घेतलेला आहे. तर मी यामध्ये 2 कलरचे घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला स्टोनचं वगैरे जे असे डार्क कलरमध्ये बनवायचे असतात ते व्हाईट कलरवर उठून दिसण्यामुळे मी इथे व्हाईट कलरचा एक कपडा घेतलेला आहे आणि ब्लॅक कलरचा सुद्धा एक कपडा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे कपडा घेतल्याच्या नंतर मी इथे शुगर बीड्सच्या असतात ते घेतलेले आहेत. तर याचीसुद्धा प्राईस पण तुम्ही स्टारचेच घ्या, त्याची कंपनी छान असते, त्याचा कलर जास्त टिकतो. तर हे मला 250 रुपयाला पडलेले आहेत. आता जास्तीत जास्त या छोट्या मोठ्या पॅकवर असतं, पण 250 रुपयाची याची प्राईस जी आहे ती आहे कंपल्सरी. तर इथे मी तुम्हाला दाखवत होते, पण कॅमेरा थोडासा अनदाखवत होता. जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही पाहू शकता. तर इथे बघू शकता ग्लास सेड बीड्स म्हणून अशा प्रकारे याचं नाव आहे. तर आता आपण नंतरचं काय आहे तर पाहूया. तर अशा प्रकारे हे मोती आहेत बरं का, 2 नंबरचे मोती आहेत. हे आपल्या नथनी वगैरे करायला जे मोती लागतात ना, तर त्याचे हा मोती आहेत. तर याची साईज जर विचारली तर हे 2 नंबरचे आहेत. तुम्हाला बेसिक फक्त 12 वस्तूमध्ये हे क्लास जे आहे ते स्टार्ट करायला येणार आहे. तर आणि क्लास जर तुम्हाला बाहेर जाऊन कुठं करायचा नसेल तर तुम्ही आपल्या पेजवरच करू शकता बरं का. तर आपल्याला कंपल्सरी रोज डेलीचे व्हिडिओ येणार आहेत, तर त्याच्यावर तुम्ही क्लासेस करू शकता. तर अशा प्रकारे ह्या 12 ज्या आहेत त्या आपल्याला मोत्याच्या लाईनी मिळतात, 12 माळी मिळतात याच्या. तर आता जे आहे आपल्याला घ्यायचं, त्यानंतर आपल्याला हे गहूमणी घ्यायचे आहेत. तर तुम्ही लक्षात ठेवा एक एक वस्तू. तर हे गहूमणी आहेत किंवा मग राईस मणीसुद्धा म्हणू शकतात, कारण की थोडेसे छोटे आहेत आणि गहूमणी थोडेसे मोठे असतात. म्हणजे हे गहूमणीमध्ये आपल्याला 2 ऑप्शन मिळतात, म्हणजे छोटे मोठे. आणि यामध्ये आपल्याला कलरसुद्धा वेगवेगळे मिळतात, जसे व्हाईट कलर आणि गोल्डन कलर, किंवा मग आपल्याला कलरफुल पाहिजे असतील तरीसुद्धा मिळून जातात. तर आता जे आहेत आपले हे मणी आहेत बरं का. तर यामध्ये सुद्धा याचे नंबर असतात. तर हे मोठे मणी आहेत, आपल्याला 2 नंबरचे मणी आहेत, म्हणजेच हे मोठ्या साईजमध्ये, आणि एक लहान साईजमध्ये सुद्धा असतात. तर ते 1 नंबरचे असतात. तर हे मी दाखवत आहे ते तुम्हाला 2 नंबरचे आहेत. याच्यासुद्धा आपल्याला 12 लाईनिंग जे आहेत ते मिळून जातात. तुम्ही जर हे छोट्या छोट्या पॉकेटमध्ये घेतलं तर हे महाग पडतं, आणि तुम्ही जर अशा प्रकारे घेतलं तर हे थोडंसं स्वस्त पडतं. आणि आता बघू शकता हे 1 नंबरचे मणी आहेत बरं का. तर याची साईज थोडीशी छोटी आहे, छान छान आहे. आणि आपल्याला हे सुद्धा नथनी वगैरे, म्हणजे आपल्या डिझाईन ज्या बेसिकच्या आहेत छोट्या मोठ्या, त्याच्यासाठी हे उपयुक्त आहे. त्याच्याच ह्या माळी आहेत. आणि खूप छान प्रकारे याची जी आहे सगळी क्वालिटी 1 नंबर आहे, आणि प्राईससुद्धा कमी आहे. आता आपण हे इथं फॅब्रिकचा ग्लू घेणार आहोत. तर
हे सुद्धा आपल्याला 50 रुपये 70 रुपये आपण जसा साईजनुसार घेऊ शकतो. अशा प्रकारे त्यामध्ये एक सुई मिळली जाते. तर त्यानेच आपल्याला फॅब्रिक जे आहे ते चिटकवायचं असतं, लावायचं असतं. आणि B1000 याचं नाव आहे बरं का. B7000 या ज्या ग्लूचं नाव आहे. तर हे सुद्धा आपण घ्यायचं आहे आपल्या या किटमध्ये. नंतर आता आपलं राहिलेले आहेत 2 वस्तू, त्यासुद्धा आपण पाहूया. तर बघू शकता अशा प्रकारे हे ग्लू असतो आणि फॅब्रिकला हे जर चिपकवलं ना आपण तर हे सुद्धा होणार नाही. आपण शिवलेल्या ब्लाऊजवर सुद्धा याने आरीवर्क करू शकतो. ग्लूनं चिपकावून खूप सुंदर होतं, छान दिसतं, निघतसुद्धा नाही. याने कितीही वॉश करा तुम्ही अजिबात हे ग्लू चिटकलेला निघतसुद्धा नाही. बघू शकता माझे बोटंसुद्धा चिपकवत आहेत. आणि आता आपण या राहिलेल्या 2-3 वस्तू ज्या आहेत ते पाहून घेऊया. तर आता ही अप्सराची जी आहे ना, तर ती पेन्सिल आहे बरं का. ग्लास पेन्सिल आहे ती. आपल्या फॅब्रिकवर लिहिता येतं, त्यानं मोडतंसुद्धा, त्यामुळं असते ती. आणि ही सुद्धा जास्त महाग नाही आहे. आता आपल्याला ही 15 रुपयाला किंवा मग 10 रुपयाला मिळून जाते. 10 रुपयेच प्राईज आहे ह्याची. पण मी म्हटलं तसं आपापल्या सिटीमध्ये थोडासा चेंजेस होऊ शकतो. तर आता ही अशा प्रकारे आपल्याला अप्सराची पेन्सिल जी आहे ती घ्यायची आहे. आणि नेक्स्ट आपल्याला काय लागणार आहे, तर आपल्याला लागणार आहे मेन म्हणजे आरीचा दोरा. तर हे आरीचा दोरा अशा प्रकारे मिळतो. हा आरीचा दोरा आपल्याला 15 रुपयाला मिळतो. आता तुमच्या इकडं त्याचा रेटसुद्धा म्हणजे तितकाच असेल, काही एवढं अंतर नसेल वाटते मला तर. आणि आपल्याला सगळं स्टार्टिंगला म्हणजे सुईची गरज लागणार आहे. मेन म्हणजे सुई, आणि ही सुई मी 23 नंबरची घेतलेली आहे. तर बेसिक कोर्ससाठी म्हणजे स्टार्टिंगला आपण इथे 23 नंबरची सुई वापरायची आहे. नंतर फॅब्रिकसाठी वेगळी किंवा कपड्यासाठी वेगळी सुई असते. तर त्याचा व्हिडिओसुद्धा लवकर दुसरा येईल. तर अशा प्रकारे हे काही आपलं जे बेसिकचं सामान लागणार होतं, तर मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं. तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला समजलं का नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. कोणत्या ह्याचं समजत नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता. आणि चला मग सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.